त्यांचा वेगवान आढावा। धुळ्यात तृतीयपंथीयांना पहलगाम हल्ल्याचा निषेध केलेला आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पाकिस्तानचा ध्वज जाळत हा निषेध नोंदवण्यात आला आहे। रावेरमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आलेला आहे। यावेळेला अभविपच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ सांगलीत मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आलं। पाकिस्तानच्या विरोधात भारत सरकारने कठोर कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांनी केली। पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ भुसावळमध्ये आतंकवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं। भुसावळ तहसील कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ कामशेतमध्ये रॅली काढण्यात आली। लवकरात लवकर पाकिस्तानला धडा शिकवावा अशी मागणी या दरम्यान करण्यात आली। हिंगोलीच्या कळमनुरी शहरात काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आला। या हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहत दहशतवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं। या आंदोलनात आमदार संतोष बांगर सुद्धा सहभागी झाले। नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी लष्कराच्या पद्धतीने पहलगाममधील मृतांना श्रद्धांजली वाहिली। यावेळी घटनेचा निषेध सुद्धा नोंदवण्यात आला। काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात अनेक पर्यटकांची हत्या झाली। या घटनेच्या निषेधार्थ भाजपाच्या वतीने कोरेगावात निदर्शनं करण्यात आली। पंढरपुरात पहलगाममधील हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आलेला आहे। हिंदू पर्यटकांवरती झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध करत आक्रोश आंदोलन करण्यात आले। दहशतवाद्यांना जशास तसं चोख प्रत्युत्तर द्यावं अशी मागणी शिवसैनिकांनी केली। ठाकरे गटाच्या वतीने मुंबईत निषेध मोर्चा काढण्यात आला। आमदार महेश सावंत यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सुद्धा करण्यात आली। पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ मनमाडमध्ये मुस्लिम समाज रस्त्यावरती उतरला। पाकिस्तानला कायमचा धडा शिकवण्यात यावा अशी मागणी मुस्लिम समाजातर्फे करण्यात आली। पहलगाममधील हल्ल्याचा मालेगावातील ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डतर्फे तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे। बोर्डाचे सचिव मौलाना उमरेन यांनी तातडीने बैठक घेऊन हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे। पहलगाममधील हल्ल्यासह विलेपार्लेतील जैन समाज मंदिरावरती केलेल्या कारवाईचा जैन समाजाने निषेध नोंदवला आहे। पंढरपुरात जैन समाजाने आक्रोश मोर्चा काढलाय। परभणी जिल्ह्यातील बंदला व्यापारी आणि नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिलाय। अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद आहेत। केवळ वैद्यकीय सेवा आणि सुविधा सुरू आहेत। पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ डोंबिवली बंदची हाक देण्यात आली आहे। काही शाळांनी सुट्टी जाहीर केली आहे, तर ठाकरे गट, शिंदे गटसह भाजप आणि मनसेने बंदला पाठिंबा दिलाय। सर्व डोंबिवलीकरांनी कडकडीत बंद पाळून मृतांच्या नातेवाईकांना दुःखात सहभागी झाले। काश्मीरमधील पर्यटकांवरती झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी बंद पुकारलाय। मालेगाव बंदच्या हाकेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। केंद्र सरकारने दहशतवाद्यांना अद्दल घडवावी अशी मागणी सुद्धा केली जाते। जम्मू काश्मीरमधील हल्ल्याच्या निषेधार्थ परभणी बंदची हाक देण्यात आली आहे। बंद शांततेत संपन्न होण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। काश्मीरमधील पहलगाममध्ये हिंदू पर्यटकांवरती अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ चोपडा तालुक्यात मूक मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात जैन समाजाने घटनेचा निषेध नोंदवला आहे। जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात निष्पाप हिंदू नागरिकांना प्राण गमवावं लागलंय। या हल्ल्याचा तीव्र निषेध करत कोपरगावकरांनी कॅन्डल मार्च काढलेला आहे। हल्लेखोरांवरती कठोर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा केली। शिर्डीमध्ये पाकिस्तानचा ध्वज जाळून जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध केलाय। भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ शिर्डी ग्रामस्थांनी काढलेल्या मशाल मोर्चात सर्वधर्मीय नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला। धुळ्यात उद्धव ठाकरे गटाकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आलाय। पाकिस्तान मुर्दाबाद म्हणत ठाकरे सेनेच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। पहलगाममधील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली। यावेळेला दहशतवाद्यांवरती कारवाई करण्याची मागणी केली। पहलगाममधील हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट पाहायला मिळते। या हल्ल्याच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोडमध्ये बंदची हाक देण्यात आली।
वसईमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केलेला आहे। यावेळेला पाकिस्तानचा झेंडा जाळत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। पहलगाममधील क्रूरतेमुळे कोट्यावधी भारतीय दुःखी आहेत। कल्पना करू शकणार नाही अशी शिक्षा दहशतवाद्यांना देणार। भारताच्या आत्म्यावरती हल्ला केलाय, कोणालाही सोडणार नाही असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलाय। उरले सुरले अतिरेकी गाडण्याची वेळ आली। अतिरेक्यांचं कंबरडं मोडणार, प्रत्येक दहशतवाद्याला शोधून धडा शिकवणार, प्रत्येक दोषीला कठोरात कठोर शिक्षा मिळेल असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलंय। भारतीय आत्म्यावरती हल्ला करण्याचं दुस्साहस केलंय। देशातून दहशतवाद समूळ नष्ट करणार, दहशतवाद्यांची उरली सुरली जमीन सुद्धा नष्ट करणार असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले। नागपुरात जैन एकता रॅली काढण्यात आली। मुंबईत जैन समाजाचं मंदिर तोडल्याच्या विरोधात सकल जैन समाजाकडून मोर्चा काढण्यात आला। तोडलेलं मंदिर पुन्हा त्याच ठिकाणी बांधण्यात यावं अशी मागणी सुद्धा केली। नागपूर ते काटोल रोडच्या चौपदरीकरणाचं काम रखडलंय। वन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 5 अधिकाऱ्यांसह 25,000चा दंड आकारण्यात आलेला आहे। नागपूर खंडपीठाने अधिकाऱ्यांना दणका दिलेला असून प्रधान मुख्य वनसंरक्षकांना हायकोर्टाने समन्स बजावलाय। नागपुरातील गाजलेल्या शिक्षक भरती घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी ठाकरे गटाच्या उत्तम कापसेंनी केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली। नांदेडच्या कुचनूर गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। तलावासह विहिरी कोरड्या पडल्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे। प्रशासनाने टँकरने पाणी पुरवठा करावा अशी मागणी नागरिक करत आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमान 43 अंशांवरती गेलंय। हवामान खात्याने पुढील 2 दिवस उष्णतेचा येलो अलर्ट दिलाय। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय। सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढल्याने कोयना धरणातून पूर्वेकडे सिंचनासाठी एकूण 3,500 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले। त्यामुळे कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। वाशिमच्या दिल्ली ते वारला दरम्यानचा रस्ता निकृष्ट दर्जाचा असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे। संबंधित कंत्राटदारावरती कारवाई करण्याची मागणी केली जाते। अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील नोंदणीकृत 4,000 बांधकाम कामगारांना किचन साहित्याचं वाटप करण्यात आलंय। आमदार राजकुमार बडोलेंच्या हस्ते या साहित्याचं वाटप करण्यात आलंय। नशिराबादच्या ग्रामदेवता सटवाई माता मंदिर जीर्णोद्धार निमित्ताने गावातून शोभायात्रा काढण्यात आली। या मिरवणुकीमध्ये सजवलेल्या 11 बैलजोड्यांचा देखील समावेश होता। छत्तीसगडच्या हद्दीतील करेगट्टाच्या पहाडावरती मोठी चकमक झाली। या चकमकीमध्ये 6 माओवादी ठार झालेले आहेत। पहाडावरती असलेल्या 1,000 माओवाद्यांना घेरण्यासाठी 2 दिवसांपासून अभियान राबवण्यात आलेलं आहे। करमाळा तालुक्यातील पाथुर्डी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी आशाबाई सदाशिव तोडेकर यांची बिनविरोध निवड झाली। ग्रामस्थांच्या वतीने पाथुर्डी गावात हलगी वाजवत गुलाल उधळत मिरवणूक काढून जल्लोष केला। पुण्याच्या खेड तालुक्यातील दावडीमध्ये भैरवनाथ महाराज यात्रा उत्सवानिमित्ताने बैलगाडा शर्यतीचा थरार पाहायला मिळाला। भैरवनामध्ये बैलगाडा प्रेमींनी शर्यतीचा आनंद लुटला। छत्रपती संभाजीनगर शहरात पाणीपुरवठा योजनेच्या कामावरून राजकीय वातावरण पेटलंय। विरोधी पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी स्वतः पाईपलाईनच्या कामाची पाहणी केली। नुसता विरोध करून टीका करून चालत नाही, तर पर्याय सांगणं गरजेचं आहे असं दानवे म्हणाले। सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी आहे। सोलापूरकरांचं विमान सेवेचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे। येत्या 26 मे पासून सोलापूर गोवा विमानसेवा सुरू होणार आहे। सोलापूरहून विमानसेवा फ्लाय 91 कंपनीकडून सुरुवात करण्यात येते। तुळजापुरात गुंडगिरीचा कळस पाहायला मिळतोय। एका तरुणाने पोलीस ठाण्यातच पोलिसांना अश्लील शिवीगाळ केलेला, त्यामुळे पोलिसांचा धाक उरलाय की नाही असा सवाल उपस्थित झाला। महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत मत्स्य शेतीला कृषीचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे लाखो मच्छीमार बांधवांना याचा फायदा होणार आहे। राज्य सरकारच्या निर्णयाचं काही मच्छीमारी संघटनांनी स्वागत केलंय। विट्याचं ग्रामदैवत श्री भैरवनाथाच्या नाथाष्टमी उत्सवानिमित्ताने देवाचे छबिना आणि पालख्यांची मिरवणूक मोठ्या उत्साहात आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये पार पडली। सांगली जिल्ह्यातील 796 ग्रामपंचायतींपैकी तब्बल 210 ग्रामपंचायतींचे सरपंच पद खुलं झालेलं आहे। तब्बल
349 ग्रामपंचायतींवरती महिला राज असणार आहे, यासाठीची सोडत संपन्न झाली. मावळमधील 103 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणासाठीची सोडत जाहीर करण्यात आली आहे. 53 ग्रामपंचायतींमध्ये महिला राज असणार आहे. सरपंच पदाच्या आरक्षणासाठीची सोडत वडगाव मावळमध्ये काढण्यात आली. जालन्यात अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याची चौकशी करण्यात सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आलेली आहे. पुलकित सिंह यांची चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या सीईओ पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यामागे काही षडयंत्र असल्याचा आरोप स्वाभिमानीच्या सुरेश काळे यांनी केला आहे. वर्ध्यात महाविकास आघाडीला काँग्रेसने झटका दिलाय. काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक स्वबळावरती लढणार आहे. संभावित इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याचे चित्र आहे. उंबरली घाटासह पिंपळी ते रामपूर दरम्यानचा एकूण 41 किलोमीटर लांबीचा गुहागर बिजापूर रस्ता आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आलेला आहे. त्यामुळे या मार्गाच्या देखभालीसह सुधारणा आणि दुरुस्ती कामांना अधिक वेग मिळण्याची शक्यता आहे. कोल्हापुरात खेळता खेळता जिन्याला अडकवलेल्या दोरीचा फास लागून चिमुकल्याचा मृत्यू झालाय. कोल्हापुरातील आरे गावातील हा धक्कादायक प्रकार आहे. मुंबईतील विलेपार्ले इथल्या जैन मंदिर पाडल्याचा निषेधार्थ धुळ्यामध्ये जैन समाजाच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावरती मूक मोर्चा काढण्यात आला. जैन बांधवांनी हाताला काळ्या फिती बांधत या घटनेचा निषेध नोंदवला आहे. मुंबईतील जैन समाज मंदिर पाडल्याचा निषेधार्थ सांगलीतील सकल जैन समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला. यावेळेला आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि पोलीस निरीक्षकांमध्ये वादावादी झाली. काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी महाराष्ट्र सरकारने विशेष सोय केलेली आहे. काश्मीरहून पर्यटकांना मुंबईत आणण्यासाठी 2 विशेष विमानांची सोय करण्यात आली आहे. तर आतापर्यंत एकूण 183 पर्यटक हे मुंबईत परतलेत. या विशेष विमानांचा खर्च राज्य सरकार उचलणार आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाच्या विनंतीला न जुमानता अनेक विमान कंपन्या काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांकडून घरी परतण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाडं आकारत आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर विमान कंपन्यांनी श्रीनगर ते देशातील प्रमुख शहरांचं भाडं 2 ते 4 पटीने वाढवलंय. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर श्रीनगरमध्ये नायब राज्यपाल यांनी सुरक्षा अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर जम्मू काश्मीरमध्ये पर्यटन स्थळांचं संपूर्ण सुरक्षा ऑडिट केलं जाणार आहे. अमरनाथ यात्रा ही जवळ येत असल्यामुळे जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना सुरक्षा ऑडिट करण्यास सांगितलेलं आहे.